हाय, गुड मॉर्निंग. आणि आता सकाळचं 9 वाजलेलं आहे. माझा स्वयंपाक चाललेला आहे. मी आज बनवणार आहे कडबू, पुरणचं कडबू बनवायचं आहे. कारण आज शुक्रवार आहे आणि देवीला इथं देवीची मंदिर आहे, तिथं नैवेद्य द्यायचं आहे. आणि डाळ कुकरमध्ये घातलेलं होतं, शिजलेलं आहे. त्यामध्ये गूळ टाकून शिजवायचं आहे. बघा, इकडं मी गूळ टाकत आहे आणि इकडं चुलीवर मस्त ते उरगळलेलं आहे. आणि ते काय बारीक केलं तर बी चालतंय, नाहीतर नाही, असं चालतंय. मी थोडंसं डाळ जरा बारीकच करून घेतलेलं होतं, म्हणजे जाडसरच आहे. तेवढ्याच कडवं करायला येते म्हणून. चपाती कसं पीठ मळतात तसं पीठ मळून घेतलेलं होतं. आणि मस्त इकडं कडबू तयार करत आहे आणि ताई लाटून द्यायला लागल्यात. आणि मी सगळं भरून असं ठेवलेलं आहे. चुलीवर तेल गरम झालेलं होतं आणि सगळं कडबू इथं तळून घ्यायला लागलो आहे. आणि आमच्याकडं आज पोळ्या नाही, नुसतं कडबू करूनच नैवेद्य दाखवायचं होतं. मी सकाळी पोळ्या करायचं म्हटलेलो, पोळ्या करायचं नाही म्हटलेत, म्हणून मस्त छान असं मोठं मोठं पुरण भरून कडबू केलेलं आहे. कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. हे बघा, मस्त लालसर तळून घेतलेलं आहे. बघा, मस्त जास्त पांढरं पण ठेवायचं नाही आहे, लालसर तळून झालेलं आहे. चला आता नैवेद्य दाखवतो. कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.